नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज आपण बघणार आहे गावाकडचा झणझणीत चिकन रस्सा, ते पण गावरान कोंबड्याचा बरं का. तर मी सगळ्यात स्टार्टिंगला चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि एक कांदा आणि अर्धा टोमॅटो चिरून त्याची फोडणी दिली. नंतर चिकन वरून टाकलं. आपल्याला आळणी करायचे तर वरून मी थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि नंतर ते हलवून घेतलं आणि त्याच्यावरती एक ताट ठेवलं. ताट कशासाठी ठेवलं तर खाली जे चिकन आहे त्याची वाफ लागायला, आणि वरनं नंतर थोडंसं गरम पाणी ओतलं बरं का. गार पाणी नाही, हे गरम केलेलं पाणी होतं. आणि नंतर कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन दिल्या. तर 2 शिट्ट्यामध्ये चिकन चांगलं शिजून निघतं. गावरान कोंबडा आहे ना, त्यामुळे कुकरमध्ये शिजवला. तर हे होते आपले मसाले. तर ह्यांना मी ग्राइंड करून घेतलं, सगळ्यांची पेस्ट करून घेतली. तर मसाले तर तुम्ही बघितलेलेच आहेत, नावं सांगायची गरज नाही बरं का तुम्हाला. आणि नंतर हे सगळे अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरं, खसखस, पांढरे तीळ आणि पंपकिन सीड्स, ते हे सर्व मी बारीक करून घेतलं. नंतर आपल्याला चुलीवर करायचे झणझणीत, म्हणून मी पातेल्याला आपल्या गावाकडचा चिकन लावून घेतला बरं का. आणि तो सर्व पातेल्याला लावला, कारण परत पातेलं काळं जास्त दिसत नाही. तर बाहेर चुलीवरती मी ते पातेलं ठेवून दिलं. त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 पळ्या तेल ओतलं आणि नंतर लाल मिर्च पावडर, घरगुती मसाला, घरकुल, धना पावडर आणि एव्हरेस्ट हे मसाले टाकले आणि भाजून घेतले. नंतर जे आपण पेस्ट करून घेतली होती ना, आलं लसूण पेस्ट, खोबरं, कांदा, कोथिंबीर याची पेस्ट करून चांगले हलवून भाजून घेतले. आणि त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकलं. चिकन टाकल्यावरती चिकन पण हलवून घेतलं. नंतर त्या चिकनचा आळणी रस्सा जो होता तो सुद्धा त्या पाण्यामध्ये मसाल्यामध्ये टाकला. आणि आत्ता वारं एवढं सुटलं होतं तर मी झाकून ठेवलं. तर तुम्ही बघताय 10-12 माणसांचं सहज जेवण होते. आणि गावाकडं पावसाचं वातावरण होतं, तर झाडंही हालत होती, पोरं वाट बघत होती. तर वारं एवढं होतं फास्ट, तर मी झाकून ठेवलेलं. आत्ता बघताय तुम्ही उकळी फुटली. ते एवढं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या घरगुती असतात आणि साध्या असतात, घरात ज्या वस्तू आहेत त्याच मी दाखवते आणि तसंच दाखवते, त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.